भावांनो, आज ब्लॉग डायरेक्ट दुपारीच चालू केला. आता दुपारी चालू केलाय म्हणल्यावर जेवण खाऊन निघालेलो डायरेक्ट पवायला. ऊन तर असलं खतरनाक लागत होतं, पण काय करायचं, खरी मजा उन्हातच पवायला. सगळी मित्र कंपनी जमा केली आणि निघालो. मग जाता जाता वाटेत दिसला आंब्याचं झाड. म्हणलं आंबा भेटतोय का नाही बघू एखादा. तेवढ्यात दिसला खाली पडलेला आंबा. आता बाहेरनं तर दिसतोय हिरवागार, पण आतमध्ये एकदम पद्धतशीर पिकलेला. मग काय लगेच उचलला आणि खायला सुरुवात केली. बरं का भावांनो, माझ्या खाण्याच्या स्टाईलकडे जरा दुर्लक्ष करा. आंबा बाकी एकदम गोड भेटलेला बघा. आंबा खात खात पुढे आलो, तेवढ्यात दिसलंय दुसरं झाड. हे होतं तुतूचं झाड. आता तुतूचं झाड म्हणजे खूप जणांना कळलं नसेल. तुतू म्हणजे मलबेरीचं झाड. भावांनो, ह्याची चव एकदम स्ट्रॉबेरी सारखी लागते. मग काय हे बी थोडे तोडून घेतले आणि निघालो खात खात. पोचलो फायनली विहिरीवरती. आता विहिरीवरती आल्यावर आपल्या भावाला दम निघत नाही, लगेच कपडे काढतो आणि उडीत टाकतो. इकडे आपल्या दुसऱ्या भावाला बांधायचा चाललेला कॅन, कारण त्याला पवायला येत नाही. त्याचं झाल्यावर पाठोपाठ मी बी उड्या टाकल्या 3-4. आता विहिरीवर सावली आल्यामुळे सगळे म्हणत होते बास करायचं. मग काय विहिरीतनं बाहेरून कपडे बिपडे घातले आणि निघालो मग घराच्या दिशेकडे. जाता जाता परत एक आंब्याचं झाड दिसलं, पण ह्या झाडाला चांगलाच पाड लागलेला. आपल्या भावाला म्हणलं चढ वरती आणि आंबे कर सगळे मोकळे. खालच्या भागात काहीच नाही भेटलं. त्याला म्हणलं शेंड्यात जा. शेंड्यात चांगले आंबे पिकलेले. भाऊ आपल्या पद्धतशीर एक एक आंबे वरनं टाकत होता. एवढी मेहनत करून आपल्या भावाने 10-12 आंबे जमा केले. मग काय ह्याच्यातले बी एक एक आंबे खात निघालो. जाता जाता भेटली गाडी, त्यामुळे घरी जायचं कामच एकदम सोपं झालं. बसलो मग सगळे एकसाथ गाडीवर आणि निघालो घराच्या दिशेकडे. पाहून झाल्यावर पोटभर आंबे खाल्ल्यामुळे येत होती झोप, त्यामुळे ठरवलं घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. भावांनो, आजचा व्लॉग इथंच थांबवतो. जाताना तेवढं आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.